राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोऱ्या ट्रेडर यूट्यूब चॅनलमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी तसेच इंट्राडे स्टॉकबद्दल पूर्ण डिटेल माहिती शेअर करत असतो मी. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्ही अशा पद्धतीचे एकही व्हिडिओ मिस नका करू. तर या ठिकाणी पाहू शकता निफ्टीने ऑल टाईम हाय टच केल्यानंतर प्रिव्हियस डेला फ्लॅट ओपन दिल्यानंतर खालच्या साईडला एक पुलबॅक घेतलं होतं. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर ट्रेंड लाईन इम्पॉर्टंट रोल प्ले करते निफ्टीमध्ये. या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट सपोर्ट अपमूव, परत पुलबॅक घेऊन सेकंड टाईम परत ह्या झोनमध्ये सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर परत एक पुलबॅक घेतल्यानंतर स्ट्रॉंगली अपमूव दिलं होतं ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून निफ्टीने. परत या ठिकाणी पाहू शकता जेव्हा सेलर्स ट्रॅप झाले ब्रेकआउटला, त्यानंतर परत निफ्टीने ट्रेंड लाईनच्या नियरस्ट रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून अपमूव दिल्यानंतर निफ्टीने क्लोजिंग केले 22,194 रुपयाला. तर मंडेसाठी तुम्हाला ट्रेड भेटू शकतो निफ्टीमध्ये. जेव्हा निफ्टीची ओपनिंग फ्लॅट झाली, आफ्टर फ्लॅट ओपनिंग डायरेक्ट ब्रेक बाय किंवा सेल नका करू. एकतर निफ्टीला एक पुलबॅक येऊ द्या, परत थोडंफार खाली ब्रेकडाऊन देऊ द्या निफ्टीला. ब्रेकडाऊन नंतर ह्या झोनमध्ये कुठं हा झोन आहे मित्रांनो निफ्टीचा अगोदरचा. मित्रांनो, निफ्टीने ह्या झोनमध्ये सपोर्ट फेस केलं होतं. सपोर्ट नंतर ब्रेकडाऊन, परत वर साईडला ब्रेकआउट नंतर परत उद्यासाठी जर ह्या झोनमध्ये जर कुठं निफ्टी सपोर्ट फेस करत असेल, कन्सोलिडेशन करत असेल, हा झोन आहे निफ्टीचा 22,000. त्याच पद्धतीने हा सायकोलॉजी पण नंबर आहे निफ्टीमध्ये. तर 22,000 निफ्टी कन्सोलिडेशन करत असेल आफ्टर फ्लॅट ओपनिंग, कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिलं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लाँग जाऊ शकता निफ्टीमध्ये. सीई बाय करू शकता 25 रुपयाचे एसएल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप डाऊन ओपन झाली त्या झोनमध्ये कुठं गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर खाली साईडला पाहू शकता स्ट्रॉंगली रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करतो निफ्टी ट्रेंड लाईनला. तर उद्यासाठी गॅप डाऊन ओपन झाले निफ्टी. गॅप डाऊन ओपन नंतर एक खालच्या साईडला परत पुलबॅक लावू द्या. पुलबॅकला निफ्टीमध्ये जेव्हा सेलर्स ट्रॅप झाले ह्या झोनमध्ये कुठं ह्या ठिकाणी पाहू शकता स्ट्रॉंगली ह्या झोनमध्ये परत सपोर्ट फेस केलं होतं. तर उद्यासाठी पण ह्या झोनमध्ये कुठं सपोर्ट फेस केलं. त्याच पद्धतीने वर साईडला ब्रेकडाऊन नंतर जेव्हा सेलर्स ट्रॅप झाले त्याच पद्धतीने वर साईडला स्ट्रॉंग 5 मिनिट किंवा 15 मिनिटाची कॅन्डल स्ट्रॉंगली क्लोज झाली ट्रेंड लाईनच्या वरती. त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये कुठं पिन बार कॅन्डल क्रिएशन झालं, त्याच पद्धतीने हॅमर कॅन्डल क्रिएशन झालं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टी गॅप ओपन झाली ह्या झोनमध्ये कुठं गॅप ओपन झाल्यानंतर उद्यासाठी निफ्टीमध्ये डायरेक्ट बाय नका करू. एक पुलबॅक लावू द्या खालच्या साईडला. प्रिव्हियस डेचा हाय मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता 22,290 ते 22,280 ह्या झोनमध्ये कुठं गॅप ओपन नंतर एक पुलबॅक लावा. ह्या झोनमध्ये कुठं जर निफ्टी प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगला त्याच पद्धतीने प्रिव्हियस डेच्या हायला जर निफ्टी सपोर्ट फेस करत असेल, कन्सोलिडेशन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये कुठं लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्राइसिंग कन्फर्मेशन झालं, डबल टॉप डबल बॉटम पॅटर्न, त्याच्यानंतर हेड अँड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं ह्या झोनमध्ये कुठं. त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये एखादी प्राइसिंग कन्फर्मेशन झाली, हायर पॅटर्न कन्फर्मेशन झालं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉंग जाऊ शकता निफ्टीमध्ये. 25 रुपयाचे एसएल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टीमध्ये जास्तीत जास्त हा झोन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करेल उद्यासाठी 22,120 ते 22,150 ह्या झोनमध्ये मित्रांनो निफ्टी स्ट्रॉंगली सपोर्ट किंवा रेजिस्टन्स फेस करू शकतो उद्यासाठी. तर निफ्टीमध्ये समजलं. अशाच पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये पण बघू. तर या ठिकाणी पाहू शकता हा चार्ट आहे बँक निफ्टीचा. त्याच पद्धतीने बँक निफ्टीने प्रिव्हियस डेला फ्लॅट ओपन दिल्यानंतर वर साईडला ब्रेकआउटला मित्रांनो ह्या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केल्यानंतर बायर्सला ट्रॅप केल्यानंतर ह्या ठिकाणी पाहू शकता लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून खालच्या साईडला डाऊन ट्रेंडची रॅली देऊन बँक निफ्टीने क्लोजिंग केले 46,768 रुपयाला. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता खालच्या साईडला बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंगली सपोर्ट फेस करतोय. त्याच पद्धतीने हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतो बँक निफ्टी. या ठिकाणी पाहू शकता हा सपोर्ट अपमूव, त्यानंतर परत ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून अपमूव दिलं होतं. परत ह्या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनला रिस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून अपमूव दिला. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पाहू शकता प्रिव्हियस प्राईस त्याच पद्धतीने सपोर्ट घेतलेली प्राईस हा प्रिव्हियस प्राईसच्या वरतीच सपोर्ट घेऊन अपमूव देतो बँक निफ्टी. तर या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. त्याच पद्धतीने हायर पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. तर 2 ते 3 लॉजिक आहेत ज्यामध्ये तुम्ही उद्यासाठी बाईंग साईडला पोझिशन तुम्ही बिल्ड करू शकता बँक निफ्टीमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता बँक निफ्टी जेव्हा फ्लॅट ओपन झाली आफ्टर फ्लॅट ओपनिंग डायरेक्ट तुम्ही बाय नका करू. एक पुलबॅक लावू द्या खालच्या साईडला. त्याच पद्धतीने खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन मार्क केल्यानंतर आफ्टर फ्लॅट ओपनिंग एक पुलबॅक लावल्यानंतर सपोर्ट फेस करत असेल ट्रेंड लाईनला. त्याच पद्धतीने लोअर लो टाईम फ्रेममध्ये डबल बॉटम पॅटर्न, त्याच्यानंतर हेड शोल्डर पॅटर्न कन्फर्मेशन झालं ट्रेंड लाईनला. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. लॉंग जाऊ शकता या ठिकाणी 30 ते 40 रुपयाचे एसएल असेल आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. गॅप डाऊन ओपन झाले ह्याच्या नियर. गॅप डाऊन ओपन नंतर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता कंटिन्युअस ह्या झोनमध्ये बँक निफ्टीने सपोर्ट घेतला होता, रेस्पेक्टफुली सपोर्ट फेस करून अपमूव दिलं होतं. तर उद्यासाठी पण
थोडंफार गॅप डाऊन ओपन झाले ह्या झोनमध्ये कुठं गॅप डाऊन ओपन नंतर लगेच तुम्ही सेल नका करू. ह्या ठिकाणी पाहू शकता ट्रेंड लाईनचं पण सपोर्ट आहे बँक निफ्टीमध्ये. तर उद्यासाठी जर गॅप डाऊन ओपन झाले ह्या झोनमध्ये सेलर जेव्हा ट्रॅप झाले त्यानंतर एक वर साईडला हॅमर कॅन्डल क्रिएशन झालं, त्याच पद्धतीने स्ट्रॉंगली बाईंग कॅन्डल क्रिएशन झाले, ट्रेंड लाईनच्या वरती क्लोजिंग झाले. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करू शकता. 30 ते 40 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने बँक निफ्टी गॅप ओपन झाली याच्या नियर गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. वर साईडला पाहू शकता स्ट्रॉंगली रेजिस्टन्स फेस करून लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करतोय. या ठिकाणी लोअर लो टाइम फ्रेममध्ये 15 मिनिट टाइम फ्रेममध्ये बघतोय. तर आपण या ठिकाणी पाहू शकता प्राइस खालच्या साईडला पुश करते बँक निफ्टीमध्ये. हा पहिला हाय, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता लो, परत हा लो, त्याचनंतर या ठिकाणी पाहू शकता लोअर लो पॅटर्न कन्फर्मेशन करून ट्रेंड लाईनच्या नियर आलेलं आहे बँक निफ्टी. तर उद्यासाठी जेव्हा बँक निफ्टीमध्ये गॅप ओपन झाले गॅप ओपन नंतर लगेच तुम्ही बाय नका करू. वर साईडला पाहू शकता स्ट्रॉंगली हा बँक निफ्टीचा रेजिस्टन्स झोन आहे. तर गॅप ओपन नंतर वर साईडला जेव्हा बायर्सला ट्रॅप केलं, बायर्सला ट्रॅप नंतर पुलबॅक लावला, पुलबॅकला या ठिकाणी पाहू शकता रेजिस्टन्स झोन आता. तर उद्यासाठी गॅप ओपन नंतर मित्रांनो पुलबॅकला ह्या झोनला निफ्टी सपोर्ट फेस करू शकतो. त्याच पद्धतीने ह्या झोनमध्ये कन्सोलिडेशन करून जर वर साईडला ब्रेकआउट दिलं लोअर लो टाइम फ्रेममध्ये एखादी प्राइस कन्फर्मेशन झाली बँक निफ्टीमध्ये, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता, कॉल ऑप्शन बाय करू शकता बँक निफ्टीमध्ये. 30 ते 40 रुपयाचे एसएल असेल तुमचं आणि 1:2 तुमचं टार्गेट असेल बँक निफ्टीमध्ये. ह्या झोनमध्ये फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं त्यानंतरच तुम्ही जेव्हा बाय कराल त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट कॅप्चर करू शकता बँक निफ्टीमध्ये जेव्हा तुम्हाला ट्रेंड लाईनला ट्रेड भेटेल बँक निफ्टीमध्ये उद्यासाठी. तर आशा करतो मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीबद्दल पूर्ण डिटेल माहिती समजली असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.